नमस्कार, मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मालवणी पद्धतीत तांदळाच्या पिठाचे हे घावणे. हे घावणे बनवणं खूपच सोपं आहे. एकदम सकाळ सकाळी उठल्यावर असे मस्त झाडीदार घावणे आपल्याला खायला भेटतात. त्यांची टेस्ट खूपच छान लागते. तुम्ही हे घावणे चाय सोबत किंवा चटणी सोबत पण खाऊ शकता. हे खूपच आहेत. तर बघूया याला कसं बनवायचं. किचनमध्ये आज घावणे बनवणार आहे. आपण त्या हिंदीमध्ये त्याला नीट डोसा पण बोलतात, पण मालवणी पद्धतीमध्ये त्याला आपण घावणे बोलतो. तर ते घावणे कसे बनवायचे त्यासाठी मी हे बघा हे जाडे तांदूळ घेतले आहेत आणि त्या जाड्या तांदूळला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला घरी सुकवायचं आहे. तर चांगले खडखडीत सुकल्यावर त्याला आपण घरच्या चक्कीवरती दळून घ्यायचं आहे. जेव्हा ते दळणार तेव्हा त्याचं हे बघा असं पीठ निघतं आणि त्या पिठाचे आपण घावणे बनवतो. चला आता आपण बघूया. हे मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. हे पाणी आपल्याला थंडच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी आता हे चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आता त्याला एकदम टेस्टी बनवण्यासाठी मी त्यामध्ये हे 1 कप दूध टाकणार आहे. त्याला आपण जरा मिक्स करून घेऊया. तर आता यामध्ये मी थोडं थोडं हे पीठ टाकणार आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पिठाला ते जाड नाही बनवायचं आहे, थोडं पातळच करायचं आहे. अगर तुम्हाला याच्यामध्ये दूध नको असेल तर तुम्ही फक्त याला पाण्यामध्ये पण बनवू शकता, पण मला दूध आवडतं म्हणून मी त्याला दुधामध्ये बनवलं आहे. आणि दुधामध्ये बनवल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते आणि खूप चांगली टेस्ट येते. तुम्ही पण एकदा असंच करून बघा. आता हे बघा, हे आपलं बॅटर बनवून झालं आहे आणि एकदम याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे, एकदम पातळ येते. तुम्हाला पण असंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, मी इथे हा डोसाचा तवा घेतला आहे आणि त्याच्याखाली मी गॅस पेटवला आहे आणि गॅसचा फ्लेम मी स्लोच ठेवला आहे. आणि मी इथे बघा एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. आता बघा, मी हे एका वाटीमध्ये पीठ घेतलेलं आहे एवढं आणि त्याच्यामध्ये मी जरासंच वापरलं आहे आणि त्याच्या तेवढ्याशा पिठामध्ये बघा हे आपलं बॅटर तयार आहे घावण्यासाठी. ह्या पिठामध्ये आपल्याला 7 ते 8 घावणे बनवू शकतात. आता हे बघा, ह्याला मी एका ब्रशनी तेल लावून घेणार आहे. आपल्याला या तव्याच्या सगळ्या साईडून तेल लावून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, मी एक टिश्यू पेपरनी या तेलाला सगळीकडे असं पुसून घेणार आहे आणि त्याच्यावरती मग तेलाची एक व्यवस्थित कोटिंग बनते, म्हणून आपण असंच करून घेऊया त्याला. आणि त्यामुळे आपल्या घावणा चिकटणार पण नाही आहे त्याला. तर आता मी एका छोट्या पेल्याने त्याच्यावरती हे बघा घावणा काढणार आहे आणि तो बॅटर मी सगळीकडे टाकला आहे. तव्याच्या चारी बाजूने आपल्याला असं गोल परतून घ्यायचं आहे त्याला. आता त्याच्यावरती मी हे 1 कप बॅटर टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला पण असंच त्याला टाकून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये अशा जाळ्या पडतात, असं तुमचं पण घावण्यामध्ये पडले पाहिजे, म्हणजे ते आपल्या व्यवस्थित बनले आहेत घावणे. आता याच्यावरती मी तेल लावून घेणार आहे. मी ब्रशनीच तेल लावते. अगर तुम्हाला बटर आवडतो तर तुम्ही त्याच्यावरती बटर पण लावू शकता. तर आता हे बघा, ह्याला मी परतते आहे. हे बघा, ते इझिली टर्न होतो आहे, उचललं आहे आपला घावणा. आणि हे बघा, बघा हा मस्तपैकी आपला घावणा तयार आहे. तर आता ह्याला मी काढून घेते. तर आता आपण दुसरा घावणा तसंच काढून घेणार आहे. त्यासाठी मी त्या फ्राय पॅनला परत तेल लावून घेते ब्रशनी चारी बाजूनी आणि मी त्याला तसंच परत टिश्यू पेपरनी पुसून घेणार आहे. पीठ आपल्याला सारखं सारखं ढवळून घ्यायचं आहे असं. तर आता हे बघा, दुसरा घावणा तसंच मी काढून घेणार आहे. हे बघा, त्याला पण व्यवस्थित जाळ्या पडल्या आहेत. आता हे बघा, ह्याला पण मी वरून तेल लावून घेते आणि आता आपण ह्याला परतून घेऊया. हे बघा, इझिली चांगलं परततंय. तर बघा, हा आपला डोसा पण घावणी पण तयार आहे. आपल्याला त्याला जास्त करपवायचं नाही आहे म्हणून मी गॅस स्लोच ठेवला आहे, कारण की ते एकदम असे वाईट दिसले पाहिजे. चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, ही 4-5 पुदिन्याची पानं आहेत, 1 इंच आलं, 4 लसूणच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यांना असं बारीक कापून घेतलं आहे. तर आता त्या सर्व गोष्टीला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व गोष्टी टाकणार आहे आता. तर त्याच्यामध्ये मी पहिलं खोबरं टाकून घेते. त्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे, आलं. आता त्यामध्ये मी आपलं जरासं मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि त्यासोबत मी जरासं काळं मीठ पण त्यामध्ये टाकणार आहे. काळं मीठ टाकल्यामुळे थोडी चव चांगली वाढते त्या चटणीला म्हणून. आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया. तर त्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकणार आहे आणि त्याला परत लावून घेते मिक्सरला.
तर आता हे बघा आपला हे मस्तपैकी घावणे तयार आहे. तुम्ही पण माझ्या रेसिपीला असंच फॉलो करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्हाला हीच रेसिपी इंग्लिशमध्ये बघायची असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे ब्लॉग्स बनवले आहेत रेसिपीजवरती, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. थँक यू.